आज मी तुला अनुशासनाची ती लेवल दाखवणार आहे जी तुला कोणी आजवर दाखवली नाही. ती लेवल जिच्या खाली तुझं पूर्ण आयुष्य दडलंय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ, कारण आज मी तुझ्याशी सरळ बोलणार आहे. मी आयुष्यभर एक गोष्ट समजून घेतली, लोक महान का होतात आणि बाकीचे फक्त आयुष्य काढतात. महान लोक जास्त टॅलेंटेड नसतात, महान लोक ते असतात जे स्वतःवर कंट्रोल ठेवतात. आजचा काळ विचित्र आहे. प्रत्येक ठिकाणी डिसिजन, प्रत्येक ठिकाणी शॉर्टकट, प्रत्येक ठिकाणी सोपं यशाचं वचन, आणि या सगळ्यात जो स्वतःवर काबू ठेवतो तो जिंकतो. पण समाजाने अनुशासन या शब्दाची वाट लावली आहे. लोकांना वाटतं अनुशासन म्हणजे शिक्षा, बंधन, कडकपणा. नाही, खरं अनुशासन ते आहे जे तुला मुक्त करतं. जेव्हा तू आजची छोटी मजा सोडतोस तेव्हा तू उद्याच्या मोठ्याही आयुष्यासाठी जागा तयार करतोस. ही शिक्षा नाही, हे स्वतःवरचं प्रेम आहे. स्वतःला एक प्रश्न विचार, जेव्हा तू रात्री उशिरापर्यंत फोन स्क्रोल करतोस आणि सकाळी महत्वाचं काम करतोस तेव्हा तू स्वतःसोबत काय करतोस? जेव्हा तू खातो जे तुझ्या शरीराला नुकसान करतं तेव्हा तू स्वतःसोबत काय करतोस? जेव्हा तू तुझं स्वप्न पुढे ढकलतोस तेव्हा तू स्वतःसोबत काय करतोस? मी सांगतो, तू स्वतःला हरवत आहेस. कारण जो स्वतःवर प्रेम करतो तो स्वतःचं नुकसान करत नाही. म्हणून लक्षात ठेव, सेल्फ डिसिप्लिन म्हणजे सेल्फ लाईफचं सगळ्यात शुद्ध रूप आहे. जेव्हा तू म्हणतोस आज पूर्ण काम करणारच, आज अभ्यास होणारच, आज नाही म्हणजे नाही, त्या चुकीच्या गोष्टीकडे लक्ष नाही, तेव्हा तू स्वतःचं आयुष्य घडवतोस. एक मोठं खोटं आज मी फोडतो, माझ्यात टॅलेंट नाही म्हणून मी काही करू शकत नाही, खोटं आहे. टॅलेंट जन्माने मिळतं, पण स्किल तयार होते रोज, थोड्या थोड्या अनुशासनाने. ज्याच्याकडे टॅलेंट आहे पण अनुशासन नाही तो अर्धवट राहतो. पण जो रोज काम करतो तो एक दिवस सगळ्यांना मागत असतो. यश एकदम मिळत नाही, ते एक एक वीट ठेवून तयार होतं. आज एक काम परफेक्ट कर, उद्या दुसरं, आणि एक दिवस ते वळून बघशील तर तुझं आयुष्य उभं दिसेल. पण लक्षात ठेव, सगळ्यात मोठी लढाई ही बाहेर नाही, ती तुझ्या डोक्यात चालते. दररोज सकाळी दोन आवाज येतात, एक म्हणतोस उठ काम कर आणि दुसरा म्हणतोस 5 मिनिटं अजून, आणि तुझं आयुष्य ठरतं त्या 5 मिनिटांमध्ये. छोटा निर्णय मोठं भविष्य बनवतात. म्हणून रोज एक छोटं जिंक, रोज ते कर जे मनाला नाही पण भविष्यासाठी योग्य आहे. हळूहळू तुझं मन स्वतःला विनर मानायला लागेल, आणि एकदा मन जिंकलंस तर जग जिंकणं सोपं आहे. महानता फ्री मिळत नाही, तिची किंमत आहे. दुःख, सॅक्रिफाईस, स्ट्रगल, रात्रीची झोप कमी करणं, वाईट सवय सोडणं, कठीण निर्णय घेणं, पण हेच तुला मजबूत बनवतं. लोहा जळाल्याशिवाय स्टील होत नाही, हिरा घासल्याशिवाय चमकत नाही, पण तू तयार होत आहेस. शेवटी एकच गोष्ट, या जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक जे नेहमी कारण देतात आणि दुसरं जे जबाबदारी घेतात. कारण देणारे आयुष्यभर अडकतात, जबाबदारी घेणारे इतिहास घडवतात. कोणी येणार नाही तुला वाचवायला, तुझं आयुष्य तुझी जबाबदारी आहे. आणि ज्या दिवशी तू हे मान्य करतोस त्या दिवशी तुझं खरं आयुष्य सुरू होतं. लक्षात ठेव, तुझ्यात एक दिग्गज झोपलेला आहे आणि त्याला उठवण्याचा एकच मार्ग आहे, अनुशासन. रोज उठ जेव्हा मन नाही करतं, रोज काम कर जेव्हा मन नाही करतं, कारण त्या क्षणी तू स्वतःला घडवत असतो. आणि एक दिवस लोक म्हणतील अचानक मोठा झाला, पण तुला माहिती असेल हे अचानक नाही, हे त्या हजारो दिवसांचं फळ आहे ज्या दिवशी तू हार मानली नाही. असेच माइंडसेट बदलणाऱ्या व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे आपले चॅनलवर नवीन असेल प्लीज त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.